देशी विदेशी जनता ज्ञान बघून चकित होई, ज्ञान बघून चकित होई, ज्ञान बघून चकित होई। अशी भीमाची करणी तिला जगात मोलच नाही, तिला जगात मोलच नाही, तिला जगात मोलच नाही। अशीच गोधन दीनदलितांची, अशीच गोधन दीनदलितांची ओझी वाहिल का माझ्या भीमरायावाणी सांगा पुढारी होईल का, माझ्या भीमरायावाणी सांगा पुढारी होईल का, पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का, पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का। सुज्ञानाचा निर्मळ झारा भीमासारखा माणूस खरा, सुज्ञानाचा निर्मळ झारा भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का, जन्मा येईल का, पुन्हा जन्मा येईल का माझ्या भीमरायावाणी सांगा पुढारी होईल का, माझ्या भीमरायावाणी सांगा पुढारी होईल का, पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का, पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का, असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का, पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का, पुढारी होईल का, पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का। जय हिंद। भीमरत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि रसिक प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। या मान्यवरांना आज या मंचावर सन्मानित करणार आहोत। भीमरत्न पुरस्कार मगाशी सुषमाताई म्हणाल्या की भारतरत्न पुरस्काराच्या उंचीवर नेऊन ठेवायचा या भीमरत्न पुरस्काराला नामी काफी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं तर अंगात एक वीरश्री संचारते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अगदी 13 एप्रिल ते अगदी पाऊस पडेपर्यंत साजरी करीत असतो। माझ्या एका मित्राने विचारलं की या देशामध्ये अनेक नेते जन्माला आले, फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती का एवढी मोठ्या जोमात साजरी केली जाते? मी त्यांना म्हणालो की बाबासाहेबांबद्दल विचारा तुम्ही मऊच्या श्रवणाला, विचारा साऱ्या संसद भवनाला, वाहणाऱ्या तुफानी पावनाला। बाबासाहेबांबद्दल विचारा तुम्ही चातुर्वर्ण्याला, घटनेच्या पर्णाला, चंदनाच्या सरणाला। बाबासाहेबांबद्दल विचारा तुम्ही काळ्या रामाच्या चरणाला, आणि बाबासाहेबांबद्दल विचारा तुम्ही स्वतःच्या अंतःकरणाला। कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला? फक्त भीमासारखा राजा आम्हाला न्याय देऊन गेला। जनावरासारखे होते आमचे जीवन, आम्हाला माणूस बनवून गेला। अरे आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला। म्हणून सागराचं पाणी कधी आटणार नाही। बाबा तुमची याद या दिलातून कधी मिटणार नाही। हा एक जन्म काही असे लाख जन्म झाले तरी भीम जयंतीचा नाद आम्हाला सुटणार नाही। आता आवाज बुलंद करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम। आता जल्लोष कार्यक्रमाचा वाढलेला आहे। या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आयुष्यमान मिलिंदजी जगताप आणि सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि त्याच जोशात त्याच जल्लोषात बोलवतो या मंचावर तुमच्या सर्वांचा लाडके गायक कलावंत, या भारत भूमीची शान, पार्श्वगायक आनंदजी शिंदे। ऐका बंधूनो, हॅलो हॅलो, या ठिकाणी एक नवीनच गीत आमचे दादा किरण सोनवणे साहेब यांनी लिहिलेलं आहे आणि भीमरत्न पुरस्काराचे संयोजक माझे बंधू मिलिंद जगताप यांची फरमाईश आहे की लाल दिव्याच्या गाडीला
या चालीवरती हे गाणं तुम्ही गावं आणि म्हणून मी ते गीत आपणासमोर सादर करत आहे. हॅलो हॅलो शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे, शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे, कार्यतयाचे निस्वार्थी आणि पाक आहे, म्हणून तर विरोधकांना तयाचा थाक आहे. अन मिलिंद जगताप अरे या मुलुंडच नाक आहे. या ठिकाणी माझे बंधू भीमयोद्धा नाशिक जिल्ह्याची शान पवन पवार साहेब उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी या 4 ओळी मी बोलत आहे. कार्य नव्या दमाचं आहे, कार्य नव्या दमाचं आहे, धैर्य विकास कामाचं आहे. लाख लाख शुभेच्छा पवन पवार साहेबांना, कारण लेकरू माझ्या भीमाचं आहे. आणि म्हणून फक्त एक दोन दिवसात जातो निरोप सगळ्याला. फक्त 1-2 दिवसात जातो निरोप सगळ्याला, निरोप सगळ्यांना. फक्त 1-2 दिवसात जातो निरोप सगळ्यांना. फक्त 1-2 दिवसात जातो निरोप सगळ्याला. अख्ख मुलुंड धावतया, अख्ख मुलुंड धावतया भीमरत्न सोहळ्याला. मुलुंड धावतया भीमरत्न सोहळ्याला. अख्ख मुलुंड धावतया भीमरत्न सोहळ्याला. घा 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 मुलुंड धावतया भीमरत्न सोहळ्याला. ऐका, समाजाच्या हितासाठी कार्य तुमचे जडले पाहिजे. समाजाच्या हितासाठी हे सगळे शेर मिलिंद शिंदे यांनी लिहिलेले. त्यांची वही मी समोर ठेवून बोलतोय. तो चांगला कवी आहे, मला गाणं लिहिता येत नाही, मी फक्त गातो. समाजाच्या हितासाठी कार्य तुमचे जडले पाहिजे. भीमानं दिलेल्या मार्गाने पाऊल तुमचे पडले पाहिजे. हक्कासाठी न्यायासाठी दंड ठोकून लढले पाहिजे. आणि पवन पवार साहेबांसारखे बहुजन समाजात प्रत्येक ठिकाणी आंबेडकर घडले पाहिजे. हा भीमरत्न पुरस्कार कसा आहे? नाही मिळत कोणाला, अजूनपर्यंत मला नाही मिळाला. माझे वडील प्रल्हाद शिंदे यांना मिळाला. जिवंत माणसाला मी नाही बघितलं बा. माझ्या बापाला मिळाला. माझे काका हृदयनाथ सिन्नरकर महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, त्यांना मिळाला. आणि खरोखरच भरपूर नाव घेतात की भीमरत्न पुरस्कार हा भारतरत्नासारखा झाला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांचं नाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. भारतरत्न फक्त भारतापुरतं झालं.
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंच नाव ताई आलं पाहिजे. भीमरत्न बाबासाहेबांचं नाव हे विश्वापेक्षा मोठं आहे. कारण ती उंची नका मोजू, किरण सोनवणे म्हणतात, ज्यांचं हे गाणं आहे ते म्हणतात, ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता, तो वेग नका मोजू अरे वादळाच्या पुढे होता, जग चालले हे किरण काळाच्या मागे मागे, भीम एकमेव जगात काळाच्या पुढे होता. आणि म्हणून नाही मिळत कोणाला किती करायचे प्रयत्न, आता आहे गमानाचा पुरस्कार भीमरत्न, पुरस्कार भीमरत्न. आणि म्हणून फुल फुलताना आनंद, फुल फुलताना आनंद तसा होतो या मायाला, फुल फुलताना आनंद तसा होतो या मायाला. अख मुलुंड धावतया या भीमरत्न सोहळ्याला, अख मुलुंड धावतया भीमरत्न सोहळ्याला, अख्ख मुलुंड धावतया भीमरत्न सोहळ्याला, अख्ख मुलुंड धावतया भीमरत्न सोहळ्याला. पीपल्स रिपब्लिकन दलित मुक्ती सेनेचे पीपल्स रिपब्लिकन दलित मुक्ती सेना भाई विकास निकाळे यांच्या वतीनं सप्रेमपेठ 500 रुपये आले या गाण्याबद्दल. ऑर्केस्ट्रामध्ये पहिल्यांदा पैसे. अख्ख मुलुंड धावतया भीमरत्न सोहळ्याला, अख्ख मुलुंड धावतया भीमरत्न सोहळ्याला, अख्ख मुलुंड धावतया भीमरत्न सोहळ्याला. ऐका, प्रबोधन कराया गे, प्रबोधन कराया गे, आले विचार घेवंत, आले विचार घेवंत, आले विचार घेवंत. अहो प्रबोधन कराया ये आले विचारवंत, आले विचारवंत, हे आले विचारवंत. भीम क्रांतीचे गीत गाया, भीम क्रांतीचे गीत गाया, ये आले कलावंत, हे आले कलावंत, हे आले कलावंत. हे गरम करतात, वा वा, हे गरम करतात, हे गरम करतात, अहो बर्फाच्या गोळ्याला, हे गरम करतात, अहो बर्फाच्या गोळ्याला, हे गरम करतात, अहो बर्फाच्या गोळ्याला. हे गरम करतात, अहो बर्फाच्या गोळ्याला. अख्ख मुलुंड धावतया, फक्त मुलुंड नाही म्हणाय पाहिजे, आखी मुंबई धावतीया, सारा महाराष्ट्र धावतो या भीमरत्नाच्या सोहळ्याला. मुलुंड धावतया भीमरत्न सोहळ्याला, अख्ख मुलुंड धावतया भीमरत्न सोहळ्याला, अख्ख मुलुंड धावतया भीमरत्न सोहळ्याला. शेवटचं कडवं सादर करतोय बंधूनो. हे गाणं झालं म्हणजे आनंद शिंदेनी हजेरी लावलेली आहे. ऐका, वाटे नवल हे किरण, हे गाणं ज्यांनी मला काय लावलं माझे बंधू मिलिंद जगताप. तुम्ही लय वेळा स्टेजवर आले राहो. वाटे मन हे वाटे नवल हे किरण, होते गर्दी आपोआप, होते गर्दी आपोआप, होते गर्दी आपोआप.
आपोआप गर्दी होती का? आपोआप होती गर्दी? मैं आनंद हूं, आनंद। मेरी एक झलक पाने को लोग तरसते हैं और महाराष्ट्र के हर कलावंत ये सोचते हैं कि आनंद शिंदे के साथ हम कब गाते हैं। आणि या ठिकाणी एक नव्हे दोन दोन आहेत, आनंद बरोबर मिलिंद एकावर एक फ्री, आणि गर्दी आपोआप होती का? ठीक आहे, वाटे नव, पण हे पण जमा करण्यासाठी आणि बंधूनो आम्ही सुद्धा कार्यक्रम कॅन्सल करून येतो या ठिकाणी। का? माझे छोटे बंधू मिलिंद जगताप यांच्या अथक प्रयत्नातून हा भीमरत्न सोहळा जो घडून येतोय, आणि खरोखरच जे ह्या सोहळ्यामध्ये उपस्थित नसतील त्यांचं दुर्भाग्य आहे, आणि जे या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचं खरोखर भाग्य आहे। वाटे नवल हे किरण होते गर्दी आपोआप, गर्दी आपोआप, होते गर्दी आपोआप। यशस्वी आयोजक, यशस्वी आयोजक भाई मिलिंद जगताप, भाई मिलिंद जगताप, भाई मिलिंद जगताप। 4 दिवस झोप नाही, 4 दिवस झोप नाही कार्यकर्त्यांच्या डोळ्याला, 4 दिवस झोप नाही कार्यकर्त्यांच्या डोळ्याला, 4 दिवस झोप नाही कार्यकर्त्यांच्या डोळ्याला। पवन भाऊ पवार यांच्या वतीनं सचिन जाधव यांच्याकडून त्यांच्यावर पण एक गाणं झालं पाहिजे म्हणून 2000 रुपये आलेत पार्टी आभारी, धन्यवाद। नेता नहीं चाहिए, नेता नहीं चाहिए हमें ऐसा वैसा, नेता नहीं चाहिए हमें ऐसा वैसा जो समाज को लूटे और खाए पैसा। नेता नेता नहीं चाहिए हमें ऐसा वैसा, नेता नहीं चाहिए हमें ऐसा वैसा जो समाज को लूटे और खाए पैसा। नेता इस गरीब जनता को चाहिए, अरे हमारे मिलिंद जगताप साहब जैसा। आणि म्हणून फक्त फक्त 1-2 दिवसात जातो निरोप सगळ्याला, 1-2 दिवसात जातो निरोप सगळ्याला। आणि बंधूनो या ठिकाणी जातो निरोप सगळ्याला। आमचे दादा किरण सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत। दलित मुक्ती सेना भाई विलास निकाळजे, अहो तुम्ही मला पैसे नका देऊ, मीच तुम्हाला देतोय, जरा 500 रुपये माझ्या वतीनं। नाही नाही, अहो तुम हमारे बड़े भाई हो, पैसा कुछ नाही। राजा राणीच्या, आणि म्हणून हे गाणं आता पुन्हा मला म्हणावं लागल म्हणून आताच म्हणून टाकतो। राजा राणीच्या जोडीला भीम जी ने हमें बलवान बना डाला है, भीम जी ने हमें बलवान बना डाला है, हटा पाए ना वो चट्टान बना डाला है। और भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो, एक चाय बेचने वाले को पंत प्रधान बना डाला है।